नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत उशिरा रात्री मोठी खळबळ उडाली होती। मारवाडी चौक परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। पोलीस कर्मचारी ईश्वर मोहेकर हे आपल्या सहकाऱ्यांसह नियमित गस्त घालत असताना त्यांना मारवाडी चौक परिसरात दोन गटांमध्ये वाद सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली। माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असता दोन्ही गटांमध्ये जोरदार मारहाण सुरू होती। पोलिसांनी समज देऊनही संबंधितांनी ऐकले नाही आणि पोलीस उपस्थित असतानाही एकमेकांवर हल्ला सुरूच ठेवला। तपासात उघड झाले की कामठी मार्गावरील एका लग्न सोहळ्यात जेवणाच्या टेबलवरून झालेल्या वादातून हा प्रकार उफाळून आला। आरोपी गटाने सरफराज कुरेशी याला मारवाडी चौक येथे पकडून दुचाकीवरून फरफटत नेहरू पुतळा चौकापर्यंत नेले, ज्यात तो गंभीर जखमी झाला। ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी 8 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे। घटनेनंतर परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। या प्रकरणासंदर्भात परिमंडल पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सविस्तर माहिती दिली आहे। लकडगंजच्या हद्दीमध्ये 2 दिवसापूर्वी रात्री जी घटना घडली त्याच्या अनुषंगाने पोलीस फिर्यादीवरून संबंधित जे त्या ठिकाणी मारामारी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढची कारवाई त्या ठिकाणी लकडगंज पोलीस करत आहे। कुठल्या कारणावरून वादविवाद झाला तर दोन टोळी यांच्या लग्नामध्ये त्या दिवशी जे लग्न झालं संध्याकाळी त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये वाद झाला होता। त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी घटना घडलेली आहे। तौफिक आणि त्याचे काही इतर साथीदार यांनी जी समोरची पार्टी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तर ती माहिती पोलिसांना त्या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने माहीत होती, त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस हजरही होते। त्यामुळे ते पोलिसांसमक्ष घटना घडली आणि तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांनी ऍक्शन घेतल्यानंतर पुढचा जी काय घटना मोठी घटना होती ती काय घडलेली नाही।